बुलढाणा जिल्ह्यातून एक मोठी कारवाई समोर आलेली आहे, जिथे स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्य दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश केलेला आहे। या कारवाईत तब्बल 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 2 मे 2026 रोजी फिर्यादीकडून सुमारे 12 लाख रुपये आणि इतर माल लुटण्यात आला होता। दरोडा टाकताना आरोपींनी वाहन अडवून मारहाण केली आणि बंदुकीचा धाक दाखवत लूट केली होती। या प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत एकूण 12,48,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। यामध्ये रोख रक्कम, देशी बनावटीची पिस्तूल, जिवंत कारतूस, बोलेरो आणि इको सारखी वाहन, मोबाईल फोन आणि बनावट नंबर प्लेटचा समावेश आहे। अटक करण्यात आलेले आरोपी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि जम्मू काश्मीर या राज्यातील असल्याची माहिती समोर आलेली आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडलेली आहे। या कारवाईमुळे आंतरराज्यीय दरोडेखोर टोळीचा मोठा पर्दाफाश झालेला असून पुढील तपास सुरू आहे। बुलढाणावरून अखिल मोहम्मद यांची बातमी।